हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे माझ्यासोबत माझ्या घरी चल. एखाद्याला जर बोलायचं असेल की माझ्यासोबत माझ्या घरी चल, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहात? कम विथ मी टू माय हाऊस. कम विथ मी टू माय हाऊस. कम विथ मी टू माय हाऊस. माझ्यासोबत माझ्या घरी चल. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये किंवा मला तुला त्रास द्यायचा नाहीये. आय डोंट वॉन्ट टू ट्रबल यू. I don't want to trouble you. Or you can say, I don't want to bother you. I don't want to trouble you. Or you can say, I don't want to bother you. Trouble म्हणजे सुद्धा त्रास देणे, bother means सुद्धा त्रास देणे. सो या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वर्ड वापरू शकता. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. I don't want to trouble you. Or you can say, I don't want to bother you. हे तुमचं स्वतःचं घर आहे का? इज दिस युअर ओन हाऊस? इज दिस युअर ओन हाऊस? इज दिस युअर ओन हाऊस? हे तुमचं स्वतःचं घर आहे का? तुम्ही कालचा विचार करत आहात का? आर यू थिंकिंग अबाउट यस्टरडे? आर यू थिंकिंग about yesterday? Are you thinking about yesterday? तुम्ही कालचा विचार करत आहात का? नेक्स्ट, तुम्ही एकटे राहता की कुटुंबासोबत? तुम्हाला एखाद्याला विचारायचे की तुम्ही एकटे राहता की कुटुंबासोबत राहता किंवा तुमच्या फॅमिली सोबत राहता, तर हे सेंटेन्स कसं विचारणार आहात? डू यू लिव्ह अलोन or with family? Do you live alone or with family? तुम्ही एकटे राहता की कुटुंबासोबत? Do you live alone or with family? Thanks for watching and keep practicing.